स्वामी समर्थांच्या जपामागचे आध्यात्मिक शास्त्र तुम्हाला माहित आहे का? तुमच्या सप्तचक्रावर होणारा अद्भुत परिणाम पाहून तुम्ही थक्क व्हाल. आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्रात मंत्रोच्चाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ हा केवळ 6 अक्षरांचा मंत्र नसून ती एक ऊर्जेची गुरुकिल्ली आहे. जेव्हा आपण हे नामस्मरण करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रावर म्हणजेच सप्तचक्रावर कसा होतो हे आपण आज जाणून घेणार आहोत. नाद ब्रह्म आणि कुंडलिनी शक्ती. श्री स्वामी समर्थ या 6 अक्षरांच्या उच्चारात एक विशिष्ट लय आणि स्पंदन आहेत. या स्पंदनामुळे आपली आंतरिक ऊर्जा जागृत होते. शास्त्रानुसार प्रत्येक अक्षराचा उच्चार करताना जिभेच्या टाळूला होणारा स्पर्श आणि त्यातून निर्माण होणारा नाद शरीरातील सुप्त ऊर्जेला जागृत करतो, म्हणजेच कुंडलिनी शक्तीला सूक्ष्म चालना देतो. यामुळे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक ऊर्जा देखील जागृत होते. आज्ञा आणि विशुद्ध चक्र. डोळे मिटून एकाग्रतेने जप केल्यास त्याचा सर्वाधिक प्रभाव आपल्या कंठस्थ विशुद्ध चक्रावर आणि कपाळावरील आज्ञा चक्रावर होतो. विशुद्ध चक्र जागृत झाल्यामुळे वाणीत स्पष्टता आणि तेज येते. तुम्ही जे बोलता ते इतरांच्या मनाला भिडते. आज्ञाचक्रावरील प्रभावामुळे विचारांमधील गोंधळ दूर होऊन अंतर्ज्ञान वाढते. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता यामुळे विकसित होते. हृदय चक्र, मनाची शांती. जेव्हा आपण भावपूर्ण अवस्थेत स्वामींना साथ घालतो तेव्हा छातीच्या मध्यभागी असलेल्या अनाहत चक्रावर शांत स्पंदन जाणवतात. हे चक्र सक्रिय झाल्यामुळे मनातील जुना राग, भूतकाळातील दुःख आणि नकारात्मक भावना आपोआप विरघळून जातात. मनाचा हलकेपणा अनुभवायचा असेल तर हृदय चक्रावर लक्ष केंद्रित करून नामस्मरण करणे अत्यंत प्रभावी ठरते. यामुळे इतरांबद्दलची क्षमावृत्ती आणि प्रेम वाढते. मूलाधार चक्र, भीतीचा नाश. भविष्याबद्दलची अनामिक भीती आणि असुरक्षितता दूर करण्यासाठी मूलाधार चक्राची स्थिरता महत्त्वाची असते. स्वामींच्या अखंड नामस्मरणामुळे मूलाधार चक्राला प्रचंड स्थिरता मिळते. जेव्हा हे चक्र संतुलित असते तेव्हा माझ्या पाठीशी माझे स्वामी समर्थ खंबीरपणे उभे आहेत. हा आत्मविश्वास निर्माण होतो. हाच आत्मविश्वास जीवनातील कोणत्याही संकटाशी लढण्याचे बळ देतो. मणिपूर चक्र. नामस्मरणामुळे पोटाच्या वरच्या भागात असलेल्या मणिपूर चक्रावर परिणाम होऊन तुमची इच्छाशक्ती प्रबळ होते. हा सराव नियमित केल्याने तुमचे मन आणि शरीर संतुलित. स्वाधिष्ठान चक्र. हे चक्र सृजनशीलतेशी संबंधित आहे. नामस्मरणामुळे मनातील अनावश्यक विचार कमी होऊन एकाग्रता वाढते. जपाच्या परमोच्च अवस्थेत जेव्हा ऊर्जा डोक्याच्या वरच्या भागापर्यंत पोहोचते तेव्हा माणसाला परम शांती आणि ईश्वराशी एकरूप झाल्याचा अनुभव येतो. स्वाधिष्ठान चक्र. हे चक्र सृजनशीलतेशी संबंधित आहे. नामस्मरणामुळे मनातील अनावश्यक विचार कमी होऊन एकाग्रता वाढते. शरीराच्या सुप्त शक्तीला जागृत करणारे आणि मनाला परम शांती देणारे एकमेव प्रभावी नामस्मरण म्हणजे श्री स्वामी समर्थ. हे केवळ शब्द नाहीत तर ते तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला शुद्ध करणारे चैतन्य आहे.